नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 36 साइजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघितलेली होती सविस्तर, आणि हा डीप नेक ब्लाउज आहे प्रिन्सेस कट, आणि शोल्डर पट्टी खूप कमी आहे. त्याचीच कटिंग आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. तर चला आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर बघा, आपल्या प्रिन्सेस कटचे समोरचे 2 पार्ट असतात ना, ते आपण इथं असे समोरासमोर ठेवून जोडून घ्यायचे आहेत. आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, पार्ट नेहमी समोरासमोर ठेवूनच जोडायचे, म्हणजे उलट जोडले जात नाहीत. तर इथे बघा, एक पार्ट आपला इथं जोडून झालेला आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट इथं जोडून घ्यायचा आहे. आणि या ब्लाउजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डीप नेकनुसार आपण याची कटिंग केलेली आहे. जी शोल्डर पट्टी आपली रेडी असते ती नॉर्मली 2, 2.25, 2.5 किंवा 2.25 अशी यानुसार असते. पण या ब्लाउजमध्ये आपली जी शोल्डर पट्टी आहे ती रेडी शोल्डर पट्टी जी आहे ती फक्त 1.5 इंचाची आहे. त्यानुसारच आपण कटिंग केलेली आहे. पाठीमागचा गळा डीप नेक आहे, मटका गळा. आणि महत्त्वाचं म्हणजे मटक्या गळ्याला पायपिंग एकदम दोरीसारखी, तेही दोरीचा यूज न करता डबल फूटवर खूप सोप्या पद्धतीने कशी करायची ते पुढे व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा छोट्या-छोट्याच आहेत, पण महत्त्वाच्या अशा तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. ते इथे बघा, प्रिन्सेस कटचे आपले जे दोन्ही पार्ट होते ते इथे जोडून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपला जो पुढचा होकायचा पार्ट असतो तोही एक जोडून झालेला आहे, आणि दुसरा पण आपला इथं जोडून होत आहे. त्याच्यानंतर जो आपला ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपण कट करून टाकायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही याचा कटिंगचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे याची स्टिचिंग पण तुम्हाला अगदी सविस्तर समजेल. तर इथे बघा, आता सगळे पार्ट आपले जोडून झाले. आणि काय झालं, मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ कधी बंद झाला मला समजलंच नाही. आणि जो मी जोडलेला पार्ट आहे तो इथं शूट झालेला नाही. पण इथे बघा, प्रिन्सेस कटचा जो दोन्ही पार्ट आहे ते मी इथं जोडून घेतले. मध्ये एक डॉट मारलेला आहे, आणि इथं हुक आणि लूकची पट्टी मी इथं जोडून घेतलेली आहे. आणि ज्यांना जोडायला जमत नसेल त्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे ना तो एकदा नक्की बघा. त्यात पण मी सविस्तर पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जोडायचं. आणि प्रिन्सेस कटचा पार्ट जोडताना नेहमी आपल्याला खालच्या साईडने जोडायला चालू करायचं असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायचं. तरच ब्लाउज आपला जो आहे तो परफेक्ट शेपनुसार बसतो. तर इथे बघा, आता दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत. आता खालच्या साईडला आपल्याला कमरेला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी इथं 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, सरळ बाजूने ठेवली. त्याच्यावर एक शिलाई मारली, नंतर पट्टी पलटी करायची, त्याच्यावर आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची. आणि 1/2 इंच फोल्ड करून पूर्ण पट्टी जी आहे ती आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, एक भाग रेडी झालेला आहे पूर्ण. सेम याच पद्धतीने आता दुसरा पार्ट पण मी रेडी करून घेतलेला आहे. आणि इथं पुढच्या गळ्याला मी पट्टी लावत नाही, कारण पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण गळ्याला एकदम दोरीसारखी पायपिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर इथे बघा, आता पाठीमागचा भाग मी इथे घेतलेला आहे. आता आपल्याला इथं गळ्याची कटिंग करायची आहे. तर इथे गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. पूर्ण शोल्डर आपण 5.5 इंच घेतलेला होता. आणि जे आपण शोल्डर पट्टी ठेवलेली आहे ती फक्त 2.25 इंच ठेवलेली आहे. कारण बाही जोडायला आपल्याला अर्धा इंच जाणार आणि पायपिंग करायसाठी 1/2 इंच जाणार. अशा प्रकारे 2.25 इंच शोल्डर पट्टी ठेवलेली आहे, कारण पूर्ण तयार आपल्याला फक्त 1.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवायची आहे. तर इथे बघा, परफेक्ट असा मटका गळ्याचा शेप देऊन इथे घेतलेला आहे, आणि तो आपण इथं आता कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पायपिंग करायची आहे, त्यामुळे जो आपला मेन ब्लाउज पीसचा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा, म्हणजे जी उलट बाजू आहे ती वरती ठेवायची, त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं. आणि जसं आहे तसं पूर्ण अस्तरला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता पायपिंग करायची आहे, त्यामुळे गळा पलटी करायची आपल्याला गरज नाहीये इथं. त्यामुळं पूर्ण अस्तर जसं आपण कटिंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. आणि जो आपला मेन ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपल्याला इथं कट करायचा आहे, जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो. आणि शिलाई मारताना आपल्याला जास्त मार्जिन घेऊन शिलाई मारायची नाही, फक्त 1/2 इंच एवढं मार्जिन घेऊनच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपण टक्ससाठी जे नॉच दिलेले होते बरोबर तिथं पकडून आपल्याला अर्धा इंचाचा डॉट मारून घ्यायचा आहे. म्हणजे या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच, टोटल आपण कटिंग करताना 1 इंच पाठीमागच्या डॉटसाठी घेतलं होतं, तेवढंच आपल्याला इथं शिलाईमध्ये दाबून घ्यायचं आहे. तर इथे बघा, टक्स मारून झालेले आहेत. आता कमरपट्टी लावून घेऊया आपण.
तर कमरपट्टी जसं आपण पुढच्या पाटला लावली सेम त्याच पद्धतीने इथं कमरपट्टी लावायची आहे. आणि कमरपट्टीसाठी पण मी इथं 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आणि कमरपट्टी जोडताना आपल्याला जो आपला ब्लाउज पीसचा सरळ भाग आहे त्या सरळ भागाला ठेवून 1/2 इंच एवढं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर पलटी करायची, दाब शिलाई मारायची आणि नंतर मग ब्लाउज पीस उलट करून थोडं 1/2 इंच दाबून नंतर पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची असते. तर इथे बघा मी कमरपट्टी पण लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर जो आपला पाठीमागचा भाग आहे तो सरळ ठेवला, त्याच्यावर जो पुढचा पार्ट आहे त्याची सरळ बाजू आहे ते पाठीमागच्या भागावर ठेवून घेतली. म्हणजे दोन्ही ज्या सरळ बाजू आहेत ते एकावर एक सरळ येतील अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे. मी एवढं सविस्तर का सांगते, कारण बरेच असे आहेत की आताच नवीन त्यांनी शिकायला चालू केलेलं आहे आणि या छोट्या-छोट्याच गोष्टी असतात तर त्यांना लवकर पटकन समजत नाहीत. त्यामुळे सगळं अगदी मी सविस्तर सांगत आहे. तर इथे बघा आपलं शोल्डर जोडून झालेले आहे. त्याच्यानंतर आपलं जे मार्जिन आहे आतमधलं आपल्या शोल्डरचं ते पाठीमागच्या साईडला घ्यायचं आणि वरून 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यामुळे जे आपलं आतलं शिलाई मार्जिन असतं ना ते बाहेर निघत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज दिसतो. तर इथे बघा पायपिंग करण्यासाठी मी इथं तिरकस कपडा काढून घेतलेला आहे आणि हा कपडा आहे 2 इंचचा आहे. डायरेक्ट डबल फोल्ड करून मी इथं पायपिंग करणार आहे. आणि हा कपडा जो आपल्या बाहेरला रेडीमेड पायपिंग आलेली होती ना त्यानुसारच मॅचिंग कपडा मी इथे घेतलेला आहे आणि त्यानुसारच इथं आपण पायपिंग करणार आहोत. तर इथे बघा सगळ्यात अगोदर जो आपला गळ्याचा शेप असतो ना तिथं बरोबर आपल्याला असं शेपनुसारच ब्लाऊज फिरवत घ्यायचा आणि शिलाई मारत जायचं आणि शिलाईत आपल्याला 1/2 इंच एवढं कपडा दाबायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी लक्षपूर्वक बघा कशा प्रकारे मी इथं शिलाई करत आहे. अगदी जवळून आणि मी सविस्तर इथं दाखवलेलं आहे. आणि पूर्ण गळ्याची पायपिंग मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाहीये किंवा फास्ट सुद्धा पण केलेलं नाहीये. तर तुम्ही बघा इथं एकदम किनारीला 1/2 इंच एवढं मार्जिन सोडून मी इथं शिलाई मारत आहे. आणि कपडा आपल्याला जास्त खेचायचा पण नाही, अगदी हलकासा म्हणजे फक्त शोल्डरच्या ठिकाणी थोडासा कपडा खेचून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित शोल्डरच्या ठिकाणी बसते. इथे बघा पूर्ण गळ्याला आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आतला जो कपडा आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा कट करायचा आहे. फक्त थोडासा कपडा आपल्याला ठेवायचा आहे. आपल्याला पायपिंग करायला जेवढा लागतो तेवढाच ठेवायचा आहे. आणि बाकीचा कपडा इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं बारीक आपली एकदम छोटीशी एकदम दोरीसारखी पायपिंग बनवून तयार होते. तर इथे बघा आपला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून झालेला आहे. त्याच्यानंतर जिथं आपला राऊंड भाग आहे ना गोल असा तिथे आपल्याला असं कट मारून घ्यायचे आहे. तर व्हिडिओत बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने आपल्याला कट मारायचे आहेत. आणि कट मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कात्री आपली जी आपण शिलाई मारलेली आहे ना त्याच्यावर नाही गेली पाहिजे, नाही तर शिलाई कटली गेली ना तर मग तिथं पूर्ण ओपन होऊ शकतं. मग तुम्हाला डबल शिलाई मारायला लागेल. त्याच्यासाठी शिलाईच्या बाजूलाच आपल्याला कट मारायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा पुढे जे आपण थोडासा कपडा सोडला होता तो इथे फोल्ड करून घेतला आणि आतल्या साईडला आपल्याला जेवढी पण लहान मोठी पायपिंग हवी असेल तेवढी ठेवायची आणि बाकीचा सगळा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आणि ते आपल्याला बरोबर ते खाच असते ना त्या खाचेमध्ये इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, खूप जवळून दाखवलेलं आहे मी. एकदम परफेक्ट अशी पायपिंग आपली बनवून इथं तयार होते. आणि पूर्ण पायपिंग बनवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेलच एकदम आपण दोरीची पायपिंग कशी बनवतो सेम त्याच पद्धतीने परफेक्ट अशी पायपिंग बनवून आपली इथं तयार होते. ते बघू शकता. आणि पायपिंग करताना एकदम अशी जाड पण पायपिंग कधीच करायची नाही, ती फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही. एकदम छोटीशी पायपिंग आपल्याला इथं बनवून घ्यायची आहे. तर इथे बघा एकदम बारीकसा गोल असा परफेक्ट फोल्ड करायचा आणि पूर्ण खाचेमध्ये इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बाकीचा सगळा कपडा आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे. आणि सगळीकडे एकसारख्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे. कमी जास्त घ्यायची नाही, नाही तर मग कुठं जाड होते कुठं बारीक होते असं मग ती व्यवस्थित दिसत नाही. तर सगळीकडे तुम्हाला थोडी मोठी हवी असेल तर सेम सगळीकडे त्याच पद्धतीने पायपिंग धरूनच शिलाई मारायची. मग एकदम बारीक किंवा थोडी मोठी तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं पायपिंग करू शकता. तर इथं बघा आता पूर्ण गळ्याला आपली इथं पायपिंग बनवून तयार होत आहे. आणि तुम्हाला समजावा म्हणून मी एकदम स्लोमध्ये अगदी व्हिडिओ डिटेलमध्ये इथं सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला पायपिंग करायला प्रॉब्लेम येणार नाही. कारण बऱ्याच वेळा मला पायपिंगसाठीच बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की त्यांना परफेक्ट अशी पायपिंग जमत नाही.
म्हणून मी अगदी सविस्तर इथं पायपिंग तुम्हाला सांगितलेली आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि सगळीकडे एकसारखीच अशी पायपिंग आलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये. आणि आपला जो पाठीमागचा ह्याचा मटक्या गळाचा शेप आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपली पूर्ण पायपिंग इथं बनवून तयार झालेली आहे बघू शकता. आणि आतल्या साईडला अजून आपल्याला एक शिलाई मारायची आहे आतल्या कपड्याला, तरी पण एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं पायपिंग बसलेली आहे. अजिबात उलटी वगैरे पडत नाही. आता बघा इथं आतल्या साईडला आपल्याला जो कपडा आहे ना, तिथं आपल्याला परत एकदा एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा गळ्याचा शेप वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे. तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करून पायपिंग करा. तुमची पायपिंगसुद्धा 100% एकदम परफेक्ट येणार म्हणजे येणारच. फक्त ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करून तुम्ही पायपिंग करायची आहे. तर इथे बघा, आणि पायपिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं आपला राऊंड भाग असतो ना तिथं आपण राऊंड शेपमध्येच घ्यायचं. म्हणजे पुढच्या साईडला हात ठेवून आपण राऊंड शेप असेल तिथं आपला जो शेप आहे तो फिरवून घ्यायचा. म्हणजे सरळ आपला जसा राऊंड शेप आहे तसाच येतो, नाही तर मग स्ट्रेट होतो. मग त्याच्यामुळे तुमची पायपिंग व्यवस्थित दिसतही नाही आणि व्यवस्थित बसत पण नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. तर इथे बघा आता पुढचा भाग पाठीमागचा भाग दोन्ही तयार झालेला आहे. आता आपण बाही तयार करून घेऊया. तर बाही कटिंग करताना इथं आपल्याला अस्तरला पण जॉईंट द्यायचा होता आणि मेन कपडा होता ना तो पण कमी पडत होता, तर त्याला पण जॉईंट द्यायचा होता. तर इथे बघा मी दोन्ही साईडला जॉईंट देऊन घेतलेला आहे. आता आपला जो अस्तरचा मेन कपडा आहे ना ब्लाऊज पीसचा, त्याला ऑलरेडी पायपिंग अटॅच केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता अस्तर ठेवून पलटी करता येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आता आपण जो अस्तर आहे ना ते खालच्या साईडने 1/2 इंच एवढं फोल्ड करून घ्यायचं. आणि नंतर अस्तर आपला मेन कपडा आहे तो उलटा ठेवायचा आणि अस्तरची बाजू पण त्याच्यावर उलटी येईल अशीच ठेवायची. आणि जोडायच्या अगोदर आपल्याला जी पायपिंग आहे ना ती बरोबर एकावर एक येईन अशीच ठेवायची आणि बरोबर त्याचा मध्य काढून घ्यायचा. नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपल्या ब्लाऊज पीसला रेडीमेड लेस असते किंवा पायपिंग असते जे आपण खोलू शकत नाही, अशा वेळेस जर आपण एका साईडने बाही जोडायला चालू केली तर ती पायपिंग किंवा लेस कुठल्याही एका साईडला जास्त होते. त्याच्यामुळं जेव्हा पण तुम्ही बाही जोडाल तेव्हा बरोबर त्या बाहीचा मध्य काढायचा आणि अस्तरच्या बाहीचा पण मध्य काढायचा आणि मगच जोडायला चालू करायची. ही टिप तुम्ही लक्षात ठेवायची, म्हणजे दोन्ही साईडला आपली लेस किंवा पायपिंग जे काही असेल ते एकदम परफेक्ट येतं. तर इथे बघा दोन्ही पण एका बरोबर आलेला आहे. म्हणजे जो आपण जॉईंट दिला आहे तो बरोबर दोन्ही साईडला सेमच येतो. तर इथे बघा आता एक बाही जोडून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरी बाही पण जोडून घेते. तर इथे बघा दुसरी पण बाही जोडून घेतली. दोन्ही बाहीला मध्ये नॉच देऊन घेतला. आता आपण बाही जोडून घेऊया आणि फायनल फिटिंग करून घेऊया. आणि फिटिंगचे खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्यामुळे सविस्तर मी इथं तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ इथं नाही दाखवलेला आहे. तर इथे बघा आपल्याला शोल्डर 1.5 इंचाचाच पाहिजे होता. तर शोल्डर मी इथं 1.5 इंचाचा ठेवला आणि जो एक्स्ट्राचा होता तो मी इथं थोडासा 1/2 इंच एक्स्ट्रा झालेला होता तो इथे मी कट करून घेतला. त्याच्यानंतर बाही जोडून घेतली आणि इथं बघा आपलं फायनल फिटिंग होत आहे. तर सरळ बाजूने मी इथं एक शिलाई मारून घेतली. नंतर ब्लाऊज उलटा करून घेतला आणि पूर्ण ब्लाऊजला फिटिंगची शिलाई मारून घेतलेली आहे. आणि खूप सुंदर आणि परफेक्ट असा आपला इथं ब्लाऊज बनवून तयार झालेला आहे. इथे बघा फायनल फिटिंग आता इथं करून घेऊया आपण. हा जो ब्लाऊज आहे तो आपला आहे 36 साईजचा. दंडगेर आहे 5.25 इंच, छातीचा चौथा भाग आणि कमर 30 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज आपला बनवून रेडी झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.